राज्यातील मतदार याद्यांमध्ये 96 लाख बोगस मतदार, यादीतले घोळ दुरुस्त होत नाही तोवर निवडणुका नको, राज ठाकरेंची गर्जना. मतं द्या नाहीतर नका देऊ, मॅच फिक्स झाली आहे. मतदार यादीत गणित सेट आहेत, राज ठाकरेंचा आरोप. तर निवडणुकांमधील मॅच फिक्सिंग विरोधात आमची लढाई, घुसखोरांना बाहेर काढणं ही लोकशाहीची गरज, राऊतांचं वक्तव्य. 1 नोव्हेंबरला मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा निघणार. या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे करणार. सर्वपक्षीयांच्या पत्रकार परिषदेत माहिती. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढतोय, बाळा नांदगावकरांचं वक्तव्य. तर सत्ताधारी मोर्चात सहभाग होऊ शकतात, लोकशाही भक्कम ठेवण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावं, जयंत पाटलांचं आवाहन. मतदार याद्या अद्ययावतच, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा दावा. विरोधकांचे आरोप फेटाळले, दुबार नावं आणि वयांमधील फरकांची दुरुस्ती यापूर्वीच केल्याचाही दावा. कुणाच्या ठिकऱ्या उडतील ते लवकरच कळेल, घोडा मैदान दूर नाही. संजय राऊतांच्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर. तर मुंबई ठाण्यामध्ये गद्दारांच्या ठिकऱ्या उडतील, राऊतांची पुन्हा टीका. पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा मेधा कुलकर्णींचा आरोप. मेधा कुलकर्णींनी शेअर केला व्हिडिओ. शनिवार वाड्यात हिंदू संघटनांचं आंदोलन, तुमच्या घरी किंवा मशिदीमध्ये नमाज पठण करा, मेधा कुलकर्णींचा इशारा. जैनांच्या जमीन व्यवहाराशी माझा संबंध नाही, मुरलीधर मोहोळांची माहिती. तर माझा एकही प्रोजेक्ट गोखलेंसोबत झाला नाही, राजू शेट्टींनी माहिती न घेता आरोप केले, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. जैन बोर्डिंग विक्री प्रकरणाची ईडी चौकशी करावी आणि मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, रवींद्र धंगेकरांची मागणी. पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील जैन बोर्डिंग प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा. जैन मंदिर गहाण ठेवून 70 कोटींचा व्यवहार केल्याचं समोर. कोणतीही चौकशी न करता 8 ऑक्टोबरला मंदिर गहाण ठेवून व्यवहार. बीड तालुक्यामध्ये बीडच्या वडवणी तालुक्यात काही लोकांचं धर्मांतर करायचा प्रयत्न. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला आक्षेप, वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कुणाला खुमखुमी आली असल्यास धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवून देऊ, उदय सामंत यांचा चिपळूणमधल्या बैठकीतून मित्रपक्षाला इशारा. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश निश्चित. दिवाळीनंतर मुंबईमध्ये पार पडणार पक्षप्रवेश. प्रवेशानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावाही होणार.